विद्यार्थी मित्र हो, आज आपण संशोधन पद्धती या पेपरांतर्गत सामाजिक शास्त्रे आणि अर्थशास्त्र संशोधनाचे प्रकार, सामाजिक शास्त्र आणि अर्थशास्त्रीय संशोधन याचे प्रकार किती आहे ते आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अर्थशास्त्रीय संशोधनाची वैशिष्ट्ये प्रामुख्याने पाहिली. त्यानंतर आज आपण या अर्थशास्त्रीय संशोधनाचे प्रकार किती आहेत ते अभ्यासणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला 3 प्रकार सांगता येतील. त्यातला पहिला प्रकार सैद्धांतिक संशोधन. सैद्धांतिक संशोधन. दुसरा प्रकार आहे घटनावर आधारित विश्लेषणात्मक संशोधन. घटनावर आधारित विश्लेषणात्मक संशोधन. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे तत्सम सामाजिक संशोधन. तत्सम सामाजिक संशोधन. तर अशा प्रकारे हे 3 प्रकार या ठिकाणी संशोधनाच्या अर्थशास्त्रीय संशोधनाचे प्रकार म्हणून आपण अभ्यासणार आहोत. त्यातला जो पहिला प्रकार आहे संशोधन प्रकार, सैद्धांतिक प्रकार. संशोधनाचा पहिला प्रकार सैद्धांतिक प्रकार, त्याला आपण खऱ्या अर्थाने त्याला आपण थिओरॉटिकल असं म्हणू. थिओरॉटिकल टाईप ऑफ रिसर्च. थिओरॉटिकल टाईप ऑफ रिसर्च यालाच आपण शुद्ध संशोधन असेही म्हणतो. यालाच शुद्ध संशोधन असं म्हटलं जातं. यातून काय होतं की सिद्धांत प्रस्थापित केले जातात. यातून सिद्धांत प्रस्थापित होतो आणि यासाठी प्राथमिक स्रोत किंवा दुय्यम स्रोत याची आवश्यकता असते. शुद्ध संशोधनासाठी या शुद्ध संशोधनातून निर्माण होणाऱ्या सिद्धांतासाठी प्राथमिक शोध आणि दुय्यम शोध म्हणजे प्राथमिक किंवा दुय्यम स्रोताची आवश्यकता असते. म्हणजे प्राथमिक साधनं किंवा दुय्यम साधने यांची आवश्यकता असते आणि त्याद्वारे सिद्धांताचे स्पष्टीकरण हे केले जाते. उदाहरणार्थ अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये मार्शल यांचा उपयोगिता सिद्धांत आपल्याला जर विचारात घ्यायचा असेल तर त्या संदर्भात आपल्याला असं म्हणता येईल, त्यामध्ये मार्शल यांनी उपयोगिता याचं विश्लेषण केलेलं. त्यांनी उपयोगितेचं विश्लेषण हे ग्राहकांच्या वर्तणुकीचं स्पष्टीकरण करण्याकरिता, उपयोगितेचे विश्लेषण ग्राहकांच्या वर्तणुकीचे स्पष्टीकरण करण्याकरिता केलेले दिसून येते. यावर ॲलन आणि हिक्स यांनी टीका करून नवीन समवर्ती वक्र याचं विश्लेषण मांडलं आणि त्यामध्ये पॉल ए सॅम्युएल्सन यांनी सुधारणा केली आणि यामध्ये सुधारणा करून प्राधान्यक्रम सिद्धांत किंवा प्रकटीकरण प्राधान्य सिद्धांत, रिव्हिल्ड प्रिफरन्स थेरी किंवा प्राधान्यक्रम सिद्धांत, त्याला आपण प्रकटीकरण प्राधान्य सिद्धांत असं म्हणतो. आणि हा सिद्धांत त्यामध्ये सुधारणा करून पॉल सॅम्युएल्सन यांनी मांडला. तर अशा प्रकारे
या ठिकाणी मार्शल यांनी उपयोगिता सिद्धांत मांडला, उपयोगितेचं तत्त्व मांडलं आणि हे तत्त्व मांडण्याकरिता त्याने ग्राहकांचे जे वर्तणूक आहे याचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न यातून केला. म्हणजे ग्राहकांचं वर्तणूक कशी आहे याचं स्पष्टीकरण, ग्राहकांच्या वर्तणुकीचं स्पष्टीकरण करण्याकरिता उपयोगिता सिद्धांत मांडला. त्यामध्ये ॲलन आणि हिक्स यांनी त्याच्यावर टीका करून नवीन समवर्ती वक्र याचं विश्लेषण केलं आणि त्याही पुढे जाऊन त्यात पुन्हा सुधारणा आणि पॉल शॅम्युल्सन यांनी अधिक सुधारणा केली आणि त्यामध्ये प्रकटीकरण प्राधान्यक्रम सिद्धांत, प्रकटीकरण प्राधान्य सिद्धांत किंवा रिव्हिल्ड प्रिफरन्स थेरी अशा प्रकारची मांडली. आणि हे सर्व विश्लेषण प्राथमिक आणि दुय्यम साधनांच्या आधारे खऱ्या अर्थाने त्यांनी केलेलं आपणास दिसून येतं. दुसरं जे या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी संशोधनाचा प्रकार आहे तो दुसरा प्रकार म्हणजे घटनावर आधारित विश्लेषण. घटनेवर आधारित विश्लेषण करणे आणि त्यातून संशोधन करणे. घटना आधारित विश्लेषण किंवा घटना आधारित विश्लेषणात्मक संशोधन, त्याला एम्पिरिकल स्टडी ऑफ रिसर्च असं म्हणूया. एम्पिरिकल स्टडी ऑफ रिसर्च म्हणजे घटना ज्या असतात त्या घटनाचा आधार घ्यायचा आणि त्या घटनेचा आधार घेऊन संशोधन हे विश्लेषणाच्या माध्यमातून करायचं. त्याला घटना आधारित विश्लेषण असं या ठिकाणी आपण म्हणतो. अर्थात हे विश्लेषण अनुभवावर आधारित असते. एखादी घटना घडलेली असती त्याचा तो आपण अनुभव असतो आणि त्या अनुभवावर आधारित हे विश्लेषण प्रामुख्याने दिसून येतं. यामध्ये प्राथमिक साधनामध्ये माहिती संकलित केली जाते. प्राथमिक साधनांच्या साह्याने माहिती संकलित होते आणि एकंदरीत प्राथमिक साधनाच्या साह्याने संकलित केलेली माहिती, या माहितीच्या आधारे घटनांचे संशोधन केले जातात. म्हणजे प्राथमिक साधनांच्या माध्यमातून माहिती संकलित केली जाते किंवा गोळा केली जाते आणि मग ती गोळा केलेली माहितीच्या आधारे त्या घटनेचं संशोधन, जी आपण घटना अभ्यासासाठी घेतली त्या घटनेचं संशोधन केलं जातं. यामध्ये समस्येची कारणमीमांसा, त्या घटनेशी संबंधित ज्या समस्या त्या समस्येची कारणमीमांसा आणि ती कारणमीमांसा शोधून ते सोडवण्याचे उपाय, कारणांची मीमांसा करणे आणि ती कारणं किंवा ते कारणं सोडवण्यासाठी उपाय सुचवले जातात, उपाय मांडले जातात. आणि अशा प्रकारे अर्थशास्त्रीय संशोधन हे घटनेवर आधारित विश्लेषण करून या ठिकाणी मांडलं जातं. आणि म्हणून अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये प्रत्यक्ष कराचा समाजामधील विविध घटकावर होणारा परिणामसुद्धा या प्रकारामध्ये अभ्यासला जातो. जसा आपण अगोदर घटनेवर आधारित विश्लेषण म्हणत होतो, त्याचं उदाहरण म्हणून आपल्याला देता येईल की प्रत्यक्ष कर, उदाहरणार्थ ही घटना आहे, प्रत्यक्ष कर. या प्रत्यक्ष कराचा समाजातील विविध घटकावर, कोणता घटक आहे? समाज हा घटक आहे. या घटकावर प्रत्यक्ष कराचा काय परिणाम होतो, म्हणजे प्रत्यक्ष कराचा समाज या घटकावर होणारा परिणाम. कोणत्या घटनेचा? कर या घटनेचा. कराचा समाजावर होणारा
किंवा समाजातील विविध घटकावर होणारा परिणाम अभ्यासने या प्रकारात मोडते आणि येथे हा केलेला अभ्यास घटना आधारित विश्लेषणात्मक संशोधन या प्रकारात मोडत असते. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे तत्सम सामाजिक संशोधन. या प्रकारामध्ये सामाजिक शास्त्रातील काही समस्यांचं स्वरूप अभ्यासण्याचा प्रयत्न होतो. कशामुळे होतो? कारण सामाजिक शास्त्रातील काही समस्यांचे स्वरूप एकसारखे नसते. सामाजिक शास्त्रामध्ये काही समस्या अशा असत्या की त्यांचं स्वरूप एकसारखे नसते. त्यावेळी एखादी सामाजिक समस्या, या सामाजिक समस्येचा केवळ अर्थशास्त्र किंवा समाजशास्त्र व राजकीय दृष्टिकोनातून अभ्यास केला जाऊ शकतो. म्हणजेच त्या घटनेचा किंवा त्या सामाजिक समस्येचा अर्थशास्त्रीय, समाजशास्त्रीय किंवा राजकीय दृष्टिकोनातून तो अभ्यास केला जातो. आणि या अभ्यासालाच आपण तत्सम सामाजिक संशोधन म्हणतो. तत्सम सामाजिक संशोधन असं. तत्सम सामाजिक संशोधन म्हणजे त्या त्या घटकाशी संबंधित, आर्थिक असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल. तर सामाजिक शास्त्रामध्ये अशा काही समस्या आहेत, समाजाच्या समस्या थोडक्यात, त्या सर्व समस्या एकसारख्या नसल्यामुळं त्या समस्यांचा अभ्यास त्या त्या दृष्टिकोनातून, अर्थशास्त्रीय असेल, समाजशास्त्रीय असेल किंवा राजकीय दृष्टिकोन असेल, त्या विविध अंगाने त्याचा अभ्यास करणे आणि त्यातून संशोधन करून निष्कर्ष काढणे, या संशोधन प्रकाराला तत्सम सामाजिक संशोधन या नावाने ओळखलं जातं. तर अशा प्रकारे हे तत्सम सामाजिक संशोधन या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. आणि ही एकूण 3 प्रकार, अर्थशास्त्रीय संशोधनाचे प्रकार, समाजशास्त्रीय किंवा सामाजिक शास्त्र आणि अर्थशास्त्रीय संशोधनाचे प्रकार म्हणून आपण त्यांना विचारात घेऊ शकतो. यानंतरचा मुद्दा पुढचा जो आहे विद्यार्थी मित्र, तो म्हणजे गृहीतके, हायपोथेसिस. गृहीतके. संशोधनामध्ये गृहीतकांचं विशेष महत्त्व आहे. सामाजिक संशोधन असेल किंवा अर्थशास्त्रीय, प्रामुख्याने सामाजिक संशोधनाचाच एक भाग म्हणून अर्थशास्त्रीय संशोधन असेल, तर या अर्थशास्त्रीय संशोधनाची मूलभूत गृहीतके आपल्याला पाहावी लागतात. कारण कुठलाही एखाद्या घटनेचा अभ्यास करायचा असेल, त्याचं संशोधन करायचं असेल, तर काही गृहीतके आपण विचारात घेऊनच ते विश्लेषण करत असतो. तर अशी ही अर्थशास्त्रीय संशोधनाची गृहीतके, मूलभूत गृहीतके संशोधनासाठी आवश्यक असतात आणि म्हणून त्या आधारे संशोधन करावं लागत असल्यामुळे आपण त्याचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम मूलभूत गृहीतकामध्ये कारण परिणाम संबंध, सामाजिक शास्त्र आणि विशेषतः अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये किंवा आर्थिक संशोधनामध्ये विविध सामाजिक घटनांमधील कार्यकारण संबंध या ठिकाणी गृहीत धरले जातात. काय गृहीत धरलं जातं? अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये विविध सामाजिक घटनांमधील कार्यकारण संबंध, विविध सामाजिक घटनांमधील कार्यकारण संबंध असतो असे गृहीत धरले जाते. याला उदाहरण आपल्याला देता येईल. प्राध्यापक केन्स, लॉर्ड जे एम केन्स
या अर्थशास्त्रज्ञांनी रोजगारविषयक सर्वसाधारण सिद्धांत मांडला. जनरल एम्प्लॉयमेंट थेरी त्यांनी मांडली आणि रोजगारविषयक सर्वसाधारण सिद्धांतामध्ये त्याने कार्यकारण संबंध गृहीत धरला. कोणता धरला? परिणामकारक मागणी आणि रोजगार निर्मिती यांच्यामध्ये सहसंबंध त्याने स्पष्ट केला. म्हणजे परिणामकारक मागणीचा आणि रोजगार निर्मितीचा संबंध आहे. या दोघांमध्ये सहसंबंध आहे. परिणामकारक मागणी आणि रोजगार निर्मिती याचा सहसंबंध आहे. यामध्ये कार्यकारण संबंध आहे असं जनरल थेरी ऑफ एम्प्लॉयमेंट किंवा रोजगारविषयक सर्वसाधारण सिद्धांतामध्ये लॉर्ड जे.एम. केन्स यांनी स्पष्ट केलेलं दिसून येतं. आणि म्हणून परिणामकारक मागणीची समस्या या ठिकाणी सोडवली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आणि ही परिणामकारकतेची मागणीची समस्या सोडविण्यासाठी त्याने प्रभावी मागणी वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं म्हटलं. आणि म्हणून प्रभावी मागणी वाढविण्याबाबत केन्स यांचा आग्रह होता. आणि तशा प्रकारचं विश्लेषण लिखाण त्यांनी आपल्या या ठिकाणी रोजगारविषयक सर्वसाधारण सिद्धांतात मांडलेलं दिसून येतं. म्हणजेच या ठिकाणी अर्थशास्त्रीय संशोधनाच्या मूलभूत गृहीतामध्ये कारण परिणाम संबंध, कार्यकारण परिणाम संबंध या ठिकाणी गृहीत धरला जातो. दुसरं गृहीत प्रामुख्याने अर्थशास्त्रीय संशोधनासाठी मूलभूत गृहीत म्हणून सामाजिक घटनांच्या नोंदीतील क्रमवारीचं अस्तित्व. सामाजिक घटनांच्या नोंदी आणि या सामाजिक घटनांच्या नोंदीतील क्रमवारी याचं अस्तित्व आपल्याला विचारात घ्यावं लागतं, गृहीत धरावं लागतं. किंवा सामाजिक घटनांच्या नोंदी असतात, त्या नोंदी घ्यायच्या आणि त्या नोंदी क्रमवारी पद्धतीने असाव्यात. त्याच्यामध्ये क्रमवारीचं अस्तित्व असतं. म्हणजे सामाजिक घटनामध्ये क्रम असतो आणि त्याचं अस्तित्व आपण मान्य केलं पाहिजे. म्हणून सामाजिक घटनांच्या नोंदीतील क्रमवारीचे अस्तित्व सुद्धा या ठिकाणी मूलभूत गृहीतक म्हणून विचारात घेतलं जातं. अर्थशास्त्रीय संशोधन किंवा समाजशास्त्रीय संशोधन असेल, या ठिकाणी सामाजिक घटनांचे पद्धतशीरपणे संकलन होत असते. सर्वप्रथम सामाजिक घटनांचं पद्धतशीरपणे संकलन होते आणि त्यातून काही अंदाज मांडता येतात. म्हणजे जेव्हा सामाजिक घटनांचं पद्धतशीरपणे मांडणी केली जाते, पद्धतशीरपणे संकलन केलं जातं आणि मग हे जे केलेलं संकलन आहे या संकलनातून काही अंदाज मांडता येतात. म्हणजे सामाजिक घटनांच्या केलेल्या पद्धतशीरपणे संकलनातून काही अंदाज आपल्याला मांडता येतो. उदाहरणार्थ काय? एखाद्या देशातील लोकसंख्या. उदाहरणार्थ या संदर्भातलं उदाहरण, एखाद्या देशातील लोकसंख्या गेल्या वर्षी 5% वाढली, गेल्या वर्षी ती 5% वाढली असेल तर भविष्य काळात ती तशीच वाढू शकते. हा झाला क्रम. किंवा त्यापेक्षा अधिक पद्धतीने वाढू शकते. म्हणजे हा एक क्रम आहे. म्हणजे लोकसंख्या वाढ हा क्रम आहे. आणि म्हणून गेल्या वर्षी ती लोकसंख्या 5% वाढत असेल तर पुढे सुद्धा ती वाढू शकते आणि ती सुद्धा तशीच वाढू शकते असा अंदाज, असं गृहीतक आपल्याला मांडावं लागतं. आणि म्हणून याला सामाजिक घटनांच्या नोंदीतील क्रम याचं अस्तित्व आपल्याला मान्य करावं लागतं, हे गृहीत धरावं लागतं. म्हणून हे एक महत्त्वाचं गृहीतक या ठिकाणी आहे. दुसरं गृहीतक आहे विविध. दुसरं गृहीतक आहे विलग. विलग
अभ्यास पद्धतीची शक्यता, विलग अभ्यास पद्धतीची शक्यता. अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये संशोधक काय करतो? पूर्वग्रह दूषित संशोधक हा पूर्वग्रह दूषित असू नये यावर भर दिला आहे. या गृहीतकात काय म्हटले की विलग अभ्यास पद्धतीची शक्यता असण्याची या ठिकाणी आपण गृहीत धरलेले. त्याचं कारण असे की अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये संशोधक हा पूर्वग्रह दूषित असू नये यावर भर दिला जातो. म्हणून अशा प्रकारचं विलग अभ्यास पद्धतीची शक्यता सुद्धा म्हणजे वेगळ्या पद्धतीच्या अभ्यास पद्धतीची शक्यता इथं गृहीत आपल्याला धरावी लागते. आणि त्यानंतर शेवटचं गृहीतक या ठिकाणी आहे अर्थशास्त्रीय संशोधनासाठी, ते म्हणजे नियंत्रित अनुभवजन्य परीक्षण शक्य आहे असं गृहीत धरल्या जाते. म्हणजे नियंत्रित स्वरूपात अनुभवजन्य परीक्षण करता येते. म्हणजे अनुभवजन्य परीक्षण हे नियंत्रित स्वरूपात करता येते असे आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी गृहीत धरावे लागते. सामाजिक शास्त्रीय संशोधनामध्ये शास्त्रीय संशोधनाप्रमाणे प्रयोगशाळेमध्ये चाचणी किंवा परीक्षण करणे शक्य नसते. म्हणजे शास्त्रीय संशोधनाप्रमाणे सामाजिक शास्त्रातील संशोधन हे प्रयोगशाळेमध्ये करणं शक्य नसले तरी सुद्धा मर्यादित प्रमाणात मानवी वर्तणुकीचा अभ्यास प्रयोगशाळेप्रमाणेच वारंवार करता येतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की अनुभवजन्य परीक्षण हे नियंत्रित स्वरूपात करता येतं, हे शक्य आहे. ते अगदीच शास्त्रीय संशोधनाप्रमाणे प्रयोगशाळेत जरी करता नाही आलं तरी सुद्धा ते मर्यादित प्रमाणामध्ये मानवी वर्तणुकीचा अभ्यास, बघा, मानवी वर्तणुकीचा अभ्यास मर्यादित प्रमाणामध्ये प्रयोगशाळेप्रमाणेच वारंवार करता येतो. अगदी प्रयोगशाळेत जरी करता नाही आला तरी प्रयोगशाळेप्रमाणे त्याच्यासारखाच मर्यादित प्रमाणामध्ये मानवी वर्तणुकीचा अभ्यास आपल्याला वारंवार करता येतो. आणि म्हणून नियंत्रित अनुभवजन्य परीक्षण शक्य आहे असंही गृहीत या ठिकाणी अर्थशास्त्रीय संशोधन किंवा सामाजिक शास्त्रीय संशोधनासाठी गृहीत धरलं जातं. आणि म्हणून हे मूलभूत गृहीतक 5व्या क्रमांकाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. अशी ही मूलभूत गृहीतके अर्थशास्त्रीय संशोधनासाठी आणि सामाजिक शास्त्रीय संशोधनासाठी आपण विचारात घेत असतो. हे या ठिकाणी आवर्जून मी आपणास सांगू इच्छितो. तरी विद्यार्थी मित्र, आज आपण एकूण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सामाजिक शास्त्रीय किंवा अर्थशास्त्रीय संशोधनाचे प्रकार कोणते आहेत आणि अर्थशास्त्रीय संशोधनाची मूलभूत गृहीतके किती आहेत, कोणती आहेत, त्याचं विश्लेषण या ठिकाणी मी अगदी सोप्या भाषेमध्ये करून देण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं हे विश्लेषण, हे मुद्दे आपणास समजले असतील असं मी गृहीत धरतो. आणि याही पलीकडे जर एखादा दुसरा मुद्दा समजला नसेल तर त्या संदर्भात तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या शंका, आपले प्रश्न, आपल्या अडचणी विचारू शकता. त्या शंकेचं निरसन, त्या प्रश्नांचं सोडवणूक पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये निश्चितपणे
करण्यात येईल अशी ग्वाही देतो आणि आजचं हे व्हिडिओ लेक्चर पूर्ण झाले असे स्पष्ट करून येथेच थांबतो. धन्यवाद.